महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तहसील कार्यालयात 100% काम बंद, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। पोलादपूर तालुका महसूल कर्मचारी संघटना यांनी 27 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत 100% काम बंद आंदोलन यशस्वी केले। मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळात या बंदमुळे अनेक ग्रामस्थांना कार्यालयात विविध कामासाठी हेलपाटे मारावे लागले। मंडळ अधिकारी रविदास जाधव यांच्यावर पेणगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मंडळ अधिकारी जाधव यांना करण्यात आलेल्या थेट अटकेच्या कारवाईचा निषेध करत रायगड जिल्हा कर्मचारी संघटना अलिबाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप संघटनेने केला होता। याच पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुका महसूल कर्मचारी संघटना यांनी 27 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। यानुसार सोमवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनात सर्व महसुली कर्मचारी, तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संघटनेस तहसीलदार व नायब तहसीलदार पाठिंबा देईल। या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर किंवा जनतेच्या सेवांवर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाची व संबंधित प्रशासनाची राहील। तसेच भविष्यात अशा प्रकारे परस्पर पोलीस कार्यवाही केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे। यावेळी तालुका अध्यक्ष आबासाहेब जगताप, निवासी नायब तहसीलदार नितीन पाटील, महसूल नायब तहसीलदार नथुराम सानप, निवडणूक नायब तहसीलदार श्री उभालेराव, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री पदलमवार, सहाय्यक महसूल अधिकारी फुलचंद राठोड, श्री शेख, श्री भालेराव, महसूल सहाय्यक श्री आखाडे, श्री महाडिक, श्रीमती साळवी, श्रीमती पाटील, श्री भिसे आदी महसूल कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सतृप्ती होईल, पोलादपूर।